श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आपल्या सगळ्यांचं आपल्या साहित्य सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज हा माझा यूट्यूबवरती फर्स्ट व्लॉग आहे आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मी कोणी साधू किंवा साध्वी किंवा अशी मोठी व्यक्ती नाही आहे. मी एक छोटीशी स्वामी भक्त आहे जी तुमच्यापर्यंत ज्या स्वामी सेवा आहेत, ज्या केंद्रात, मठात किंवा ज्या आजपर्यंत मी मावशींच्याकडून किंवा ताईंच्याकडून ऐकलेल्या आहेत, मी स्वतः केलेला आहे, मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे, अशा मी सगळ्या स्वामी सेवा आणि बाकी इतर सगळ्या देवतांच्या सेवा मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. हीच माझी इच्छा आहे. आपल्याकडे बरेच मठ, देऊळ, केंद्र हे खूप आहेत, पण लोकांना तिथे जाता येत नाही. कारण आजकाल सगळेच बिझी आहेत. प्रत्येकजण जॉब करतो किंवा काही कामं करतो, कोणाला मुलं बाळं आहेत, त्यांना जाता येत नाही. सो आपल्याकडे असे भरपूर चॅनल्स आहेत आणि मी त्यांचे आभारी आहे की ते सगळ्या सेवा तुमच्यापर्यंत पोचवत आहात. आणि हाच माझा एक छोटासा प्रयत्न आहे, ज्याला तुम्ही साथ द्यावी हीच मी विनंती करते. चला तर, तुम्ही टायटल बघितलंच असेल की मार्गशीर्ष महिन्यात आपण कुठली कुठली कामे ही घरात केली पाहिजे, तर ती कामे आपण आता बघूया. तर उद्यापासून मार्गशीर्ष असा हा पावन महिना चालू होणार आहे. सो आपण घरात काय काय तयारी केली पाहिजे ते आता मी तुम्हाला सांगत आहे. पहिली म्हणजे आपला घरचा उंबरा आणि आपलं मेनडोर म्हणजे आपला दरवाजा. मार्गशीर्ष म्हटलं की देवीची, माता लक्ष्मीची, विष्णूची, स्वामींची, दत्त भगवानांची हा सेवा करायचा म्हणजे हा पूर्ण अख्खा महिना कमी पडतो. आणि दत्त संप्रदायासाठी तर ही एक मोठी पर्वणी आहे किंवा मी म्हणते एक मोठा सोहळा आहे का सांग. अर्थातच आपली दत्त जयंती ही आहे. आणि जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ह्या टिप्स फॉलो करा. चला तर, त्यात काय टिप्स आहेत हे आपण बघूया. तर पहिली गोष्ट, दररोज आंघोळ करून तुमच्या उंबऱ्यावर गोमूत्र, हळद आणि पाणी ह्याचं मिक्सचर करून ते शिंपण करावं तुमच्या उंबऱ्यावरती. उंबरा स्वच्छ पुसून घ्यावा. पूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही हळदीचं लेपन केलं तरीही चालेल किंवा दर गुरुवारी तरी नक्की करा. आता मला माहिती आहे की ऑलमोस्ट सगळीजणं तुम्ही हे करतच असाल. दर गुरुवारी, पौर्णिमा, अमावस्या हे सगळे लोक हळदीचं लेपन करत असाल. पण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही दररोज करा. तुम्हाला टाईम असेल तर मी आवर्जून सांगेन की तुम्ही दररोज करा. जर नसेल तर दर गुरुवारी तरी नक्की करा. मेन डोर स्वच्छ पुसून घ्या आणि त्याला हळद कुंकवाचं स्वस्तिक काढा. भले तुमच्या मेन डोरवरती आधी स्वस्तिक काढलेला असेल, शुभलाभ लिहिलेला असेल, स्वस्तिकचं तुम्ही मोठं स्टिकर चिकटवलेलं असेल, काहीही प्रॉब्लेम नाही. पण त्या दिवशी मेन दरवाजा पुसून घ्यायचा. स्वस्तिक आपण स्वतः त्या दिवशी काढायचं, त्याला हळदी कुंकू लावायचं आणि नमस्कार करायचा. उंबऱ्यावर एक छानशी रांगोळी घाला. लेपनानंतर छान कलर्स भरा त्याच्यावरती हळदी कुंकू घालायला विसरू नका. दोन्ही बाजूनी 2 फुलं ठेवावी. दिवा, अगरबत्ती, धूप हे सगळं ओवाळून घ्यावं आणि तिथं एक छोटीशी प्रार्थना करावी की इथे अशी प्रार्थना करावी की ज्या वाईट शक्ती आहेत त्या आमच्या घरात अजिबात येऊन दे नको, त्यांचा इथेच नाश होऊन दे आणि आमच्या घरी सुख, समृद्धी आणि अखंड लक्ष्मी नांदून दे. दुसरी गोष्ट जी आपण किंवा दुसरं काम जे आपण करायचं आहे या मार्गशीर्ष महिन्यात ते आहे म्हणजे देवाची खोली, जिथे तुमचं देवघर आहे किंवा तुमचा जो देवाचा कॉर्नर आहे किंवा तुम्ही जिथं तुमचं सगळं पोथी वाचता, देवाची आरती करता, ती खोली पहिल्यांदा पूर्ण स्वच्छ करून घ्या. जळमट असेल तर ती काढा. धूळ अजिबात असता कामा नये. सगळी पहिली व्यवस्थित करून घ्या. काही तिथे समजा अनावश्यक वस्तू असतील तर त्या पहिली काढून टाका. खोली स्वच्छ राहिली पाहिजे. सगळ्या वस्तू जागेच्या जागे राहिल्या पाहिजे आणि साफसुथरी राहिली पाहिजे. तुम्हाला जसं माहिती आहे 13 तारखेपासून तुम्ही दररोज घरात
जेव्हा तुम्ही लेपन कराल किंवा बाहेर शिंपण कराल, तसंच घरात सकाळी पाणी आणि गोमूत्र घेऊन थोडंसं प्रत्येक अख्ख्या घरामध्ये, रूममध्ये हे थोडं थोडं शिंपावं. त्याने पॉझिटिव्ह ऊर्जा येते व घर शुद्ध होतं आणि निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते. तिसरी गोष्ट, तुम्हाला आता 13 तारखेपासून सेवा करायची आहे. आपण जर जॉब करत असाल, घरी मुलं बाळं वगैरे असतील, तर आपल्याला खूप टाईम कमी असतो. त्यामुळं आदल्या दिवशी जरी अमावस्या असेल तरी त्या दिवशीसुद्धा तुम्ही देवाची भांडी, तुमचं देवघर घासून पुसून किंवा स्वच्छ करून सगळी तयारी करू शकता. अजिबात मनामध्ये आणू नका की आदल्या दिवशी आम्ही कसं करू, अमावस्या आहे. नाही, तयारी करायला तुम्हाला काहीही हरकत नाही. सो आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवा. घरात तुम्ही पारायण जर करणार असेल तर त्याचीही तयारी तुम्ही करून ठेवावी. पारायण म्हणजे काय, तर कोणी गुरुचरित्र सारामृत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्वामी पारायण चालू करतात. उद्या पहिला गुरुवार आहे. सो कोणी ते चालू करतं, कोणी आधीपासूनच गुरुवारचे 7 गुरुवार, 11 गुरुवार, 21 गुरुवार ह्यांची पारायणे सुरू असतात. किंवा कोण उद्यापासून चालू करणार असेल तर त्यांनी आधीच ही तयारी करून ठेवावी. आता 5वी आणि महत्त्वाची गोष्ट, प्लीज व्यवस्थित ऐका. मार्गशीर्ष महिन्यात, हा अख्ख्या महिन्यात जमलं तर आजपासूनच मांसाहार म्हणजे नॉनव्हेज, एग्स हे 1 महिन्यासाठी वर्ज करावं. ज्यांना स्वामी सेवा करायची आहे, दत्त सेवा करायची आहे, माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, त्यांनी मांसाहार, एग्स वर्ज करणं. एग्स पण चालत नाहीत. प्युअर व्हेजिटेरियन 1 महिना राहिलं पाहिजे. आपल्याकडे व्हेजमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. सो आपण मांसाहार वर्ज करायचा आहे. आपल्याला 1 महिना हे चालत नाही. ठीक आहे, घरचे म्हणतील की मी बाहेर जाऊन खातो, त्यांना खाऊ द्या. पण शक्यतो असेल तर 100% हे पाळा आणि त्याचे रिझल्ट्स तुम्हाला नंतर स्वतः तुम्ही अनुभवाल आणि कमेंट करून सांगाल. आणि शेवटची गोष्ट म्हणजे घर प्रसन्न ठेवा, वातावरण प्रसन्न ठेवा. जेवढी होईल तेवढी स्वामी सेवा करा. स्वामी असं कधीच म्हणत नाहीत की संसार सोडून तुम्ही माझी सेवा करा. नाही, संसार पण करा आणि माझी सेवा पण करा, हे कायम स्वामींनी सांगितलेलं आहे. स्वामींना ते कधीच आवडत नाही की सगळी कामं सोडून आपण फक्त देवाच्याकडे आपली सेवा करावी. नाही, तुम्ही तेवढंच टाईम आपल्या घरच्यांना, आपल्या कामांना हे प्रायोरिटी दिली पाहिजे आणि सेवांनाही तेवढीच प्रायोरिटी दिली पाहिजे. सो दोन्हीही तुम्ही बॅलन्स करून हा मार्गशीर्ष महिना खूप छान स्वामी सेवा करा आणि त्याचा छान अनुभव घ्या. हा माझा फर्स्ट ब्लॉग मी इथेच संपवते. चला तर आपण उद्या आपल्या पहिल्या गुरुवारचा ब्लॉग नक्की बघूया. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.